सध्या संपूर्ण देश हा रामभक्तिमय झाला आहे। त्याचं प्रमुख कारण 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे। काही स्वतःहून या सेवा देण्यासाठी या कामामध्ये आपला फुल न फुल्याचा पाकळा म्हणून वेगवेगळे उपक्रम करत आहे। ऋतिक दरोडे आहे, हा तसा टॅटू आर्टिस्ट आहे। टॅटू आर्टिस्ट हा त्याचा व्यवसाय देखील आहे। मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्याने पुढचे 22 जानेवारीपर्यंत प्रत्येकाला ज्याची इच्छा आहे त्याला टॅटू मोफत काढून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागच्या 4 दिवसापासून हा उपक्रम आहे। दिवसाला 50, आतापर्यंत साधारण 200 तरुणाला त्यांनी श्रीरामाचा टॅटू नाव असलेलं काढून दिलेलं आहे। आपण बघू शकतो की आता पण ती प्रक्रिया सुरू आहे। नागपूरचे अनेक तरुण रोज त्याच्याकडे येत आहे। बाहेर आपल्याला वेटिंग लिस्ट पाहायला मिळाली, कारण की ज्या प्रकारे सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर अनेक जण ऋतिकबद्दल माहिती काढून ऋतिकच्या शॉपमध्ये येऊन टॅटू काढताना दिसत आहे। आपण सुरुवातीला ऋतिकला विचारूया, ही कल्पना तुझ्या डोक्यात कुठून आली की आपण अशा प्रकारे उपक्रम राबवावा आणि त्या पाठीमागे काय उद्देश आहे तुझा? जसं का सर्वांना माहीत आहे 22 जानेवारी 2024 राम मंदिर अयोध्याच्या प्राण प्रतिष्ठानाच्या उपलक्षमध्ये आपण हे ठेवलेलं आहे। जसं जे याच्यात आपला एक उद्देश हे पण आहे, जसं जो पैसे खर्च करून टॅटू नाही पण काढू शकते त्याची पण इच्छा याच्यात पूर्ण, जो रामचा भक्त आहे त्याची पण इच्छा पूर्ण, जो स्वतःहून बेअर नाही करू शकत जे चार्जेस लागतात हे, आणखी आपल्या मनात जी श्रद्धा आहे राम देवापूर्वी त्याच्यासाठी आपण हे केलं आहे। जसं का सर्व आपल्या आपल्या हिशोबाने आपली श्रद्धा। मला एक सांग, हा जो आता तू टॅटू काढून देत आहे, हा टॅटू काढायला साधारण किती चार्ज घेतो तू? म्हणजे नॉर्मली या व्यतिरिक्त जर कोणी काढायचं असलं तर? नॉर्मली 1200 हां 1200 रुपये। 1200 रुपये म्हणजे तू दिवसाला 50, म्हणजे एका दिवशी जर आपण विचार करायचं झालं तर तू हजारो रुपयाचा टॅटू लोकांना मोफत काढून देतो। हो, 60,000चे टॅटू। बापरे, काय नाव तुझं? माझं नाव तन्मय राखडे आहे। तुला काय कळलं, कधी कळलं की ते टॅटू मोफत काढून मिळत आहे म्हणून? मी सोशल मीडियावर बघितलं, यांनी टाकलं होतं, दादानी व्हिडिओ टाकला होता की आम्ही निशुल्क टॅटू रामाचं फॉन्ट टॅटू आम्ही काढणार आहोत म्हणून। सो मी लोकेशन टाकला दादाचा डायनॅमिक टॅटू म्हणून, इथे टेलिफोन एक्सचेंजमध्ये आहे। मी त्याच्या थ्रू आलो आहे इथे। मित्रांसोबत आला की एकटा आला? मित्रासोबत आलो मी। तुला पण का वाटलं की टॅटू काढावा? भक्त आहे मी राम, फर्स्ट टाइम करत आहे मी, कधी केला नाही मी आतापर्यंत। निश्चितच जसजशी 22 जानेवारी ही तारीख जवळ येईल तसतसा एक वेगळा उत्साह संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळेल। नागपूरमध्ये देखील त्याची आपल्याला अनुभूती यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे घरोघरी अक्षिदांचा वाटप असेल किंवा ऋतिकचा हा उपक्रम असेल किंवा वेगवेगळे उपक्रम, तर निश्चितच सर्वांना आतुरता आहे 22 जानेवारीची। त्या दिवशी ज्या प्रकारे एक मोठा भव्य उत्सव ठेवण्यात आला त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र सध्या ऋतिक दरोडेची नागपूर शहरामध्ये चर्चा आहे, कारण की तो दिवसाला 50 मोफत श्रीराम लिहिलेले टॅटू तरुणांना काढून देत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।